अध्याय 14. कवींद्र म्हणाला, हैबत राजाचा बलाढ्य पुत्र युद्धामध्ये पडला आहे. हे ऐकल्यानंतर गर्विष्ठ फत्तेखान शिवाजीवर संतापला. नंतर मुशेखान इत्यादी बलवान यवनांनी परिवेष्टित असलेला मत्ताजी प्रमुख राजांनी रक्षिलेला व हत्तीप्रमाणे मदोन्मत्त असे मांडलिक चोहोबाजूस असलेला तो फत्तेखान शिवराजास जिंकण्याच्या इच्छेने त्वरित स्वारीवर निघाला. चालणाऱ्या मस्त हत्तींचा समूह हेच कोणी नक्र, त्यांनी गजबजलेला उड्या मारीत जाणारे चपल आणि उंच घोडे हेच कोणी प्रचंड मासे त्यांनी भरलेला. वाऱ्याने आंदोलन पावणाऱ्या पताकारोपी लाटांनी शोभणारा जमिनीपासून उडणारे धुळीचे लोट हेच कोणी मेघ त्याने व्याप्त. दुदुंबी ध्वनी हीच कोणी दिशारूप किनारा दुमदमून टाकणारी गर्जना. पांढऱ्या शुभ्र छत्र्या हेच केनपिंड त्यांच्या समूहाने पांढरा शुभ्र दिसणारा. कठीण ढाली हीच कोणी कासवे, प्रचंड धनुष्य हेच कोणी सर्प त्यांनी चकाकणारा. शस्त्ररूपी वडवानलाने भयंकर असा सेना समुद्र युद्धासाठी वेगाने बरोबर घेऊन रस्त्याने चालला असता आदिलशहाच्या त्या सेनापतीस पुरंदरगड दिसू लागला. गर्विष्ठ फत्तेखानाने चाल करून जाणाऱ्या त्या बलाढ्य सेनेचा तळ त्या गडापासून थोड्याच अंतरावर दिला. ते शत्रूचे सैन्य समीप आलेले पाहून शहाजीच्या पुत्राने छत्रपती शिवाजीने गडाच्या शिखरावर युद्धाची दुधुंबी वाजवली. वाऱ्याने जसे मानसरोवर एकदम खळबळून जावे त्याप्रमाणे त्या दुधुंबीच्या ध्वनीने शत्रूकडील सैनिकांच्या मनाचा थरकाप उडाला. त्यानंतर समान गुणाचे महागर्विष्ठ प्रलयाग्नीप्रमाणे प्रखर अशा उत्कृष्ट तलवारी धारण करणारे, युद्धाची खुमखुमी अंगात भरलेली, आयुधांनी सज्ज झालेली, गर्जना करणारे असे मुशेखा खान प्रभृती पराक्रमी आणि धैर्यवान वीर बरोबर घेऊन मानी फत्तेखान पुरंदरगड लागलीच चढू लागला. मेघांना विदीर्ण करून टाकणारी गर्जना करीत ती प्रचंड सेना त्या गडावर चढत असताना तिच्या पिछाडीस फत्तेखान, आघाडीस मुसेखान, डाव्या बगलेस फलटणचा राजा आणि उजव्या बगलेस घाटगे होता. ज्यांनी कधी जमिनीवर पाऊल टाकले नाही व जे नित्य वाहनातूनच जाणारे त्यांना सुद्धा त्यावेळी तो गड आपल्या पायांनीच चढावा लागला. नंतर चोहोकडून गड चढू लागलेल्या शत्रूंना पाहून शिवाजीच्या सेनापतींनी क्रुद्ध सिंहाप्रमाणे गर्जना केली. तोफांच्या तोंडातून सुटणाऱ्या जळजळीत लोखंडी गोळ्यांचा, बंदुकींच्या गोळ्यांचा, अनेक मोठमोठ्या शिळांचा, दारूच्या शेकडो बाणांचा, गोफणीतून भिरकावलेल्या पुष्कळ दगडांचा शिवाजीच्या हजारो शूर सैनिकांनी शत्रूंवर अतिशय वर्षाव केला. पर्वतापासून निखळलेल्या ज्या प्रचंड शिळा शिवाजीच्या सैनिकांनी खाली ढकलून दिल्या त्या उंचावरून खाली पडताना होणाऱ्या धडकेमुळे मार्गातील मोठ्या शिळांचा मेघाप्रमाणे गडगडाट होऊन धुरळा उसळून आणि त्या क्षणीच अग्नीच्या खूप ठिणग्या उडून त्यांचे पुष्कळ तुकडे होऊन ते सर्व आकाशात उडून जवळ आलेल्या त्या शत्रू सैन्यावर जाऊन जोराने आपटू लागले. तोफातून उडणाऱ्या विजेप्रमाणे भयंकर ज्वाळांचे लोळ बनलेल्या अशा अनेक लोखंडी गोळ्याच्या योगे आदिलशहाच्या सैन्यातील त्या योद्ध्यांचे तुकडे तुकडे होऊन पक्षाप्रमाणे आकाशात उडून ससाण्यांच्या पंक्तींना तृप्त करू लागले, म्हणजे भक्ष्यस्थानी पडू लागले. सो असा भयंकर आवाज करीत आकाशातून खाली पडणारे समान लक्षणाने युक्त असे दारूचे बाण हे विषाग्नीच्या ज्वाळा तोंडातून सोडणारे जणू काही सर्पच आहेत असा भास उत्पन्न करीत गरगर फिरून आदिलशहाच्या सैन्याची दानादान उडवू लागले. बंदुकीतून सुटलेली एकच जोराची गोळी पुष्कळ यवनास भेदून त्यास भूमीवर पाडू लागली. गडावरील लोकांनी सोडलेल्या शिळांनी वक्षस्थळे चूर्ण झालेले कित्येक जण मूर्छित होऊन अर्ध्या वाटेतच पडले. त्या गडाच्या तटास बिलगलेले कित्येक लोक मोठ्या दगडांनी भस्म होऊन शेंदुराप्रमाणे लाल रक्त ओकू लागले. त्यांच्या दोस्ताकडून उचलून वाहून नेले जाणारे असे प्राण रक्षणासाठी परत फिरून वेगाने आपल्या गोटाकडे निघाले. ज्यांची शरीरे बंदुकींच्या गोळ्यांनी विदीर्ण झाली आहेत, कारंजाच्या फवाऱ्याप्रमाणे उडणाऱ्या रक्ताच्या चिळकांड्यांनी जे व्याप्त झाले आहेत, ज्यांच्या अंगाचा एकसारखा दाह होत आहे व ज्यांचा स्वर अतिशय खोल गेला आहे, असे कित्येक लोक यमाजी भास्कराचा पाहुणचार घेण्यास निघून गेले. शत्रूंनी आपल्या सेनेचा पराभव केलेला पाहून मुशेखान आपल्या सजातीय श्रेष्ठ योद्ध्यांना म्हणाला. मुशेखान म्हणाला, खाली पडणाऱ्या मोठाल्या शिळांचे हे पात जणू काय पदोपदी उत्पातच नव्हेत का? चारी बाजूनी पडणारे हे आपल्या सेनापतींना ठार करीत आहेत. अहो, हा पुरंदरगडाच्या स्वामीचा शिवाजीचा मोठा उत्कर्षच स्वतः चालून येऊन आम्हासारख्या शूरांचा पराभव करीत आहे.
ज्या आमची तलवार बहादुरी लोकप्रसिद्ध आहे, त्यांनी येथून परांमुख होणे ही अत्यंत लांछनास्पद आहे. मागे पाऊल टाकू नका, समोर गडावर दृष्टी द्या. युद्धामध्ये स्थिर उभा राहणाऱ्या मनुष्यास जय प्राह्या सोडित नाही. नंतर असे बोलत असतानाच गर्जना करणाऱ्या मोठ्या मेघाने युक्त अशा महामेघाप्रमाणे तो मोठ्या मनाचा मुशेखान, परांगमुख न होणारे अफाट सैन्य आणि स्वसेनायुक्त अशरफ शहा, दोनही शेख, मचाजी राजा तसाच फलटणचा प्रबळ राजा फत्तेखानाचे सैन्य आणि पुष्कळ मांडलिक यासह वेगाने पुरंदरगडाची चढण चढू लागला. पुरंदरचा चढ चढणाऱ्या त्यास क्रोधाने पाहून लगेच कल्याणकारक व अज्ञान झालेल्या गोद प्रभृती अत्यंत वेगवान योद्ध्यांनी शस्त्रे उगारून सर्व बाजूनी हल्ला केला. मुशेखान इत्यादींनीही ग्रह जसे महाग्रहावर हल्ला करतात त्याप्रमाणे त्या शत्रू सैन्यातील योद्ध्यांवर निर्भयपणे चाल करून त्यांच्यावर हल्ला केला. तेव्हा अशरफ शहाशी बाहू बलोन्मत्त सदोजी, क्रुद्ध मुशेखानाशी जगताप, मिनाद व रतन यांच्याशी भैरव, शूर घाटग्याशी अत्यंत चपळ चलाक आयुधांचा वाघ असे लढू लागले. अत्यंत मानी, गदाधारी व प्रबल सैन्याने युक्त असा कावूक दुसऱ्या पुष्कळ सैनिकाशी खूप लढला. युद्धावेश, युद्ध मद चढलेले, जोखडाप्रमाणे लांब हात असलेले, डोक्यावर उत्कृष्ट शिरस्त्राण आणि अंगात कवच घातलेले, परस्पराशी विरोध करणारे अशा त्या दोन्ही सैन्यातील प्रमुख योद्धे धनुष्य हलवीत व तीक्ष्ण बाण जोडीत संभाळ संभाळ असे पुन्हा पुन्हा गर्वाने म्हणत पुरंदरगडाच्या चढणीवर त्यावेळी अद्भुत प्रकारे लढले. त्यावेळी पुरंदरासाठी परस्परांवर प्रहार करणाऱ्या सैन्यांपैकी एक वरचे लोक खाली उतरू शकले नाहीत आणि दुसरे खालचे लोक वर चढू शकले नाहीत. एकमेकांकडे पाहून व नेम धरून एकाने बाणांनी पृथ्वीतल व दुसऱ्याने आकाश झाकून टाकले. जो बाण एकाची छाती भेदायचा तोच दुसऱ्याची भुज भेदून जायचा, तोच बाण तिसऱ्याचे शिरस्त्राणयुक्त डोकेही उडवून जायचा. क्रोधाने बेफान झालेल्या गोदाजीने जोराने चाल करून मुशेखानाच्या छातीत तीक्ष्ण भाला खुपसला. पण त्या शत्रूने आपल्या छातीत खुपसलेला कवच भेदून जाणारा तो तीक्ष्ण व भयंकर भाला त्या यवनाने दोन्ही हातांनी उपटून काढून क्रोधाने दात ओठ खाऊन लगेच त्याचे दोन तुकडे करून टाकले. दाट कावेने रंग माखलेले शिलातल ज्याप्रमाणे पर्वताला शोभा देते त्याप्रमाणे रक्तबंबाळ झालेली छाती त्यास शोभा देऊ लागली. इतक्यात ढाल तलवार धारण करणारा धैर्यवान सदाजी हा योद्धा अशपर शहाशी लढण्यासाठी वेगाने चालून गेला. दोघांनाही युद्धावेश चढला होता. दोघांचेही नेत्र रक्तासारखे लाल झाले होते. दोघेही आयुधाने सज्ज झाले होते. दोघांचाही उत्साह दांडगा होता आणि दोघेही आपापली तलवार फिरवून विजेच्या चमकेप्रमाणे आकाश प्रकाशित करीत होते. ते दोघेही एकमेकांचे छिद्र पाहण्यास टपलेले असून सिंहासारखी गर्जना करीत होते. भ्रांत, उदभ्रांत इत्यादी पट्ट्याचे हात दाखवित असता ते फारच शोभून दिसत होते. नंतर परस्परांनी केलेल्या तलवारीच्या वारांनी शरीरे जखमी होऊन एका क्षणातच ते रक्तपंबाळ झाले. इकडे वाघाने भयंकर शक्ती धारण करणाऱ्या पुरुष श्रेष्ठ घाटग्याच्या खांबासारख्या दंडावर अत्यंत तीक्ष्ण शक्तीने झटकन प्रहार केला. तेव्हा अंगातून स्रवणाऱ्या वाहणाऱ्या रक्ताने रक्तबंबाळ झालेल्या त्या युद्ध विशारद घाटग्यानेही शक्तीनेच त्याच्या मनगटावर जोराने प्रहार केला. तेव्हा जणू काही दुसरा वाघच अशा त्या वाघाने त्याच्याकडून प्रहार होत असतानाही स्वतःचे शौर्य दाखवून आपल्या लोकास हर्ष दिला. मिनाद व रतनू यांनीही धनुष्य आकर्ण ओढून चालून आलेल्या भैरवीरास बाणांनी झाकून टाकले. त्या दोघांनी सोडलेल्या बाणांनी विद्ध केलेले ते त्याचे शरीर चाळणीसारखे दिसू लागले. हा एकटा आणि ते दोघे असताही त्या ठिकाणी पुष्कळ वेळ युद्ध चालले. तथापि भैरव चौरासच विजयश्री प्राप्त झाली. क्रुद्ध आणि अग्निप्रमाणे तेजस्वी कावुकानेही जोराच्या गदाप्रहाराने शेकडो शत्रू लोळवले. ज्यांची उत्कृष्ट कवचे भग्न झाली आहेत व वक्षस्थळे विदीर्ण झाले आहेत, ते एकाएकी मूर्छित होऊन ज्यांच्या हातातून शस्त्रे गळून पडले आहेत, ज्यांच्या प्रत्येक अवयवातून वाहणाऱ्या रक्ताने जमीन तांबडी लाल झाली आहे, असे रणभूमीवर पडणारे लोक शोभू लागले. गळणाऱ्या रक्ताने लाल शरीरे झालेले ते उत्कृष्ट वीर झऱ्याच्या प्रवाहात मिसळलेल्या गेरूने रंगलेल्या पर्वताप्रमाणे शोभून दिसू लागले. वीरश्रीने विराजणारा वीर शिवाजीही तेथे त्यांच्या मराठ्यांच्या व शत्रूच्या मध्ये चाललेल्या त्या युद्धाचे कौतुक त्यासमयी प्रत्यक्ष पाहत होता. त्यावेळी पुरंदरगडाच्या दरडीवरून रक्ताची महानदी गर्जना करीत अत्यंत गर्वाने उन्मत्त झालेली धडाधड वाहू लागली.
विमानात बसून अंतरिक्ष प्रकाशित करणारे सर्व देवते महायुद्ध वारंवार पाहून त्याची प्रशंसा करू लागले. त्यावेळी धारण केलेल्या भयंकर मुंडमाळांनी मनोहर दिसणारा शंकर प्रथम गणासह आनंदाने त्या ठिकाणी आला. अतिशय बुभुक्षित राक्षस त्या क्षणी आनंदित होऊन पुष्कळ मांस मिळाल्यामुळे तृप्त झाले. त्यावेळी बुभुक्षित पिशाच रक्ताने भरलेले मुंडके निर्भयपणे मांडीवर ठेवून भराभर खाऊ लागले. त्यावेळी स्वैर भयंकर उड्या मारण्यात पटाईत निपुण अशा डाकिनीसह शाकिनीनेही सैनिकांच्या मांसाने आपली शरीरे पुष्ट केली. कवींद्र म्हणाला, अहो द्विजानो, त्या समयी गोदाजीने मुशेखानास कसे मारले हे सर्व मी आता सांगतो ते आपण ऐकावे. बलवान मुशेखानाने गोदाचा भाला मोडल्यावर तो क्रुद्ध होऊन त्याने काळ्या कावळ्याच्या उदराप्रमाणे दिसणारी तलवार हातात घेतली. त्या ठिकाणी त्या विजेसारख्या तलवारीने शेकडो पठाणांचे तुकडे तुकडे होऊन ते भूमीवर पडले. पण मुशेखानाने त्याचे ते अतिमानुष कृत्य पाहून त्याच्या डाव्या बाहूवर आपल्या तलवारीने वार केला. वेगवान मुशेखानाने डाव्या भुजावर वार केला असतानाही तो महावीर वाऱ्याने जसा वनवृक्ष कंप पावत नाही त्याप्रमाणे अजिबात कंप पावला नाही, जागचा हल्लाही नाही. कपाळास खूप आठ्या घातलेले व क्रोधाने क्रुद्ध दृष्टी झालेले ते दोघेही हातात भयंकर तलवारी घेऊन पुढे जात मागे येत हत्तीप्रमाणे गर्जना करीत परस्परांना प्रहार करीत असताना त्यांची शिरस्त्राने व कवचे विदीर्ण होऊन ते शोभू लागले. मग एकमेकांच्या शस्त्रप्रहाराने जखमी झालेले ते दोघेही महावीर एकदम रक्ताच्या धारांनी पृथ्वीला अभिषेक करू लागले. अहो, क्षणमात्र तेथे त्या दोघांचे बरोबरीचे युद्ध समसमान झाले. मग त्या युद्धामुळे होणाऱ्या वेदना होत असतानाही गोदाजीने मुशेखानावर वरचढ केली. मग पुष्कळ प्रहारांच्या योगे अत्यंत विफल झाला असतानाही त्या बलवान मुशेखानाने गोदाजीच्या मस्तकावर तलवार हाणली. जो याची तलवार आपल्या डोक्यावर पडते न पडते तोच गोदाजीने आपल्या तलवारीने त्या शत्रूस मारली. त्यावेळी तेथे क्रुद्ध गोदाजीने प्रहार केलेल्या तो मुशेखान खांद्यापासून मध्यभागापर्यंत चिरला जाऊन त्याचे 2 तुकडे झाले. तेव्हा 2 तुकडे झालेले त्याचे शरीर पाडण्यात आले आणि त्यामुळे रक्तप्रवाहाच्या योगे पृथ्वी तल तांबडे लाल झाले. गोदाजी जगतापाने मुशेखानास पाडले असता तेथे शेकडो यमराजाचे पाहुणे झाले. खड्गधारी सदाजीशी खड्गयुद्ध करण्यास असमर्थ असणाऱ्या शत्रूने मागे सरून गर्वाने उत्तम धनुष्य उचलले. नंतर तीक्ष्ण बाणाने विद्ध करणाऱ्या अशरफशहाने दोरी ओढून क्षितिजापर्यंत वाकवले. अनेक रंगाने रंगवलेले इंद्रधनुष्याप्रमाणे लांब असे धनुष्य खड्गधारी सदाजीने चालून जाऊन छेदून टाकले. चलाक हाताच्या त्या शत्रूने 2 तुकडे केलेले चित्र विचित्र रंगाचे रुपयाच्या टिकल्याने चमकणारे युद्धातील मित्र असे ते धनुष्य त्यावेळी टाकून लगेच त्या शत्रूस मारण्यासाठी त्याने भयंकर परीघ लोखंडी काटे लावलेला सोटा हातामध्ये घेतला. शरीराने सिंहासारखा व अतिशय निकराने युद्ध करणाऱ्या त्या सदोजीने त्याचे ते आयुध घेता क्षणीच तोडून टाकले. त्या ठिकाणी त्या यवनाने जे जे आयुध आपल्या हाती घेतले ते सदाजीने तेव्हाच तोडून टाकले. तेव्हा निशस्त्र होऊन तोंड फिरवून तो यवन वाट फुटेल तिकडे पळत सुटला. नंतर घाटगेही त्या शत्रू योद्ध्यापाशी वाघाशी बराच वेळ युद्ध करून एका हत्तीपासून दुसरा हत्ती जसा पळून जातो तसा त्याच्यापासून वेगाने पळून गेला. मिनाद व रतनू यांनाही भैरवास प्रत्यक्ष काळाभैरव समजून प्रलय काळासारख्या त्या युद्धातून पाय काढला. पुरंदराहून रक्षणार्थ परत फिरणाऱ्या त्या सेनेकडे खिन्न फत्तेखानाने वळून पाहिलेही नाही. तेथे पुष्कळ सैन्यासह समोर चालून आलेल्या त्या फत्तेखानाचा त्या शहाजीच्या पुत्राने शिवाजीने बलाने मोड करून दैवोत्कर्षामुळे अप्रतिहत गती आणि चढत्या पराक्रमाचा तो शिवाजी विजापूरच्या सुलतानाला जिंकण्यास उद्युक्त झाला. जोराने लढून त्यात शिवाजी महाराजांकडून पराभव पाहून खिन्न म्लान झालेल्या फत्तेखानाने विजापूर गाठले आणि ती बातमी दरबारात एकदम ऐकून महमूद शाहचे मन दुःखी होऊन तो पुष्कळ काळपर्यंत चिंतासागरात बुडून गेला. या ठिकाणी 14वा अध्याय समाप्त झाला.